गुड इव्हनिंग स्टुडंट्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी बिल ऑफ एक्सचेंजचे जे चार्ट पाहिले ते 5 मार्काला येणारे इंटरनल एक्झामसाठी आहे. आज दिनांक 29/10 सकाळी 11:30 ते 2 इयत्ता 12वीचे प्रशिक्षण पुणे बोर्डाकडून आयोजित केलं होतं. प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असेल, कोणता टॉपिक किती मार्काला असेल याची माहिती दिलेली आहे. टप्प्याटप्प्याने तुम्हाला ती माहिती मी सांगेल. सध्या बिल ऑफ एक्सचेंजचा काही भाग आपण पाहू. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये काल आपण तो चार्ट पाहिला, तो प्रॅक्टिस करून ठेवायचे 5 मार्कासाठी. ते आपल्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणून विचारणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये महत्त्वाचे जे शब्द असतात, संज्ञा असतात, ते समजून घेणारे आपण. टर्म ऑर टेनर or tenor of bill. The term of bill is period of time after which a bill becomes payable. बिलाचे पैसे ज्यावेळेस देणं निर्माण होतं त्याला टर्म असं म्हटलेलं आहे. टर्म ऑफ बिल मे बी इन मंथ्स ऑर डेज. बिलाचा कालावधी हा महिन्यात असू शकतो किंवा दिवसात. ड्राफ्ट ही वाक्य पाठ करायचे तुम्ही सगळ्यांनी. अ बिल बिफोर ॲक्सेप्टन्स, स्वीकृतीपूर्वी जे बिल काढलेलं असतं, इज नोन ॲज ड्राफ्ट. त्याला ड्राफ्ट असं म्हटलेलं आहे. स्वीकृती देण्यापूर्वी ड्रॉवर, बिलाचा मालक जे बिल काढतो ड्रॉवीवरती, त्याला ड्राफ्ट म्हणायचं. सही होण्यापूर्वी, स्वीकृती होण्यापूर्वी. डेज ऑफ ग्रेस, 3 एक्स्ट्रा डेज अलाउड. 3 दिवस जादा सवलत दिली जाते पहा. बाय लॉ, कायद्याने, ओव्हर अँड अबाव द टर्म ऑफ बिल. बिलाची मुदत संपल्यानंतर 3 दिवस सवलतीचे दिले जातात. ऑफ द ड्रॉवी, बिल टू द ड्रॉवीला, इन ऑर्डर टू मेक अरेंजमेंट फॉर पेमेंट, त्याने पेमेंट करावं म्हणून. ऑफ द अमाऊंट ऑफ द बिल इज नोन ॲज डेज ऑफ ग्रेस. याला सवलतीचे दिवस असं म्हटलेले आहे. हवेवर, डेज ऑफ ग्रेस इज नॉट अलाउड फॉर बिल पेएबल ऑन डिमांड ऑर ॲट साईट. डिमांड असेल शब्द, ॲट साईट असेल म्हणजे मागता क्षणी, किंवा डिमांड म्हणजे मागता क्षणी, अशा वेळेस मात्र 3 दिवस सवलतीचे मिळत नाही. त्यानंतर डेट ऑफ मॅच्युरिटी ऑर ड्यू डेट ऑफ बिल. आता हे ड्यू डेट ऑफ बिल काय असतं पहा, समजून घ्या. द डेट ऑन विच अ बिल फॉल्स ड्यू फॉर पेमेंट, देय तारखेला ज्यावेळेस बिलाचे पैसे मिळायचे असतात, इज नोन ॲज डेट ऑफ मॅच्युरिटी ऑर ड्यू डेट. बिलाचे पैसे ज्या तारखेला मिळणार असतात ती शेवटची तारीख, त्याला ड्यू डेट म्हटलं आहे. इफ द ड्यू डेट फॉल्स इन अ पब्लिक हॉलिडे, द पेमेंट ऑफ बिल इज टू बी मेड ऑन द प्रिसिडिंग वर्किंग डे. पब्लिक हॉलिडे लक्षात ठेवायचे 2 आहे, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. या दिवशी जर देय तारीख आली तर अगोदर 1 दिवस अगोदर पेमेंट करायचं. म्हणजे 26 जानेवारी असेल तर ड्यू डेट, तर आपण पेमेंट कधी केलं पाहिजे, 25ला. 15 ऑगस्ट असेल तर 14 ऑगस्टला. फॉर एक्झाम्पल, इफ द ड्यू डेट ऑफ बिल इज 26 जानेवारी ऑर 15 ऑगस्ट विच इज अ पब्लिक हॉलिडे, हे सार्वजनिक सुट्टीचे दिवस आहेत, देन पेमेंट ऑफ द बिल इज मेड ऑन द प्रिसिडिंग डे. म्हणजे 26 जानेवारी असेल तर 25 जानेवारी, ऑर आणि 15 ऑगस्ट असेल तर 14 ऑगस्ट. हाऊएव्हर, इफ द ड्यू डेट फॉर सम रिझन हॅज बीन डिक्लेअर ॲज इमर्जन्सी हॉलिडे, आणि अचानक एखादी अशी इमर्जन्सी हॉलिडे सुट्टी जाहीर केली, तर पेमेंट ऑफ द बिल बी मेड ऑन द इमिजिएट ऑर नेक्स्ट वर्किंग डे. ताबडतोब पेमेंट करायचं किंवा मग दुसऱ्या दिवशी वर्किंग डे, इमर्जन्सीला फक्त. त्यानंतर टाईप्स ऑफ ड्यू डेट. 2 प्रकारचे ड्यू डेट असतात. एक नॉमिनल ड्यू डेट, डेट विच इज कॅल्क्युलेटेड विदाउट ॲडिंग डेज ऑफ ग्रेस. सवलतीचे 3 दिवस न मिळवता ड्यू डेट कॅल्क्युलेट करतात टू द पिरियड ऑफ बिल इज नोन ॲज नॉमिनल ड्यू डेट. त्याला सर्वसामान्य अशी देय तारीख म्हटलेली. लिगल ड्यू डेट, कायदेशीर, डेज विच इज अराइव्ड ॲट आफ्टर ॲडिंग 3 डेज ऑफ ग्रेस. 3 सवलतीचे दिवस मिळाल्यानंतर तो नॉमिनल ड्यू डेट, नॉमिनल ड्यू डेटमध्ये इज नोन ॲज लिगल ड्यू डेट. ही कायदेशीर देय तारीख असते.
कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट इन केस ऑफ बिल पेएबल आफ्टर डेट. आफ्टर डेट शब्द असल्यानंतर कसं कॅल्क्युलेशन करायचं पहा. टेन्युअर ऑफ बिल गिवन इन मंथ्स, महिन्यामध्ये दिलेले. समजून घ्या, फार सोपा तक्ता आहे. पहा, डेट ऑफ बिल दिलेली आहे आपल्याला. अ बिल डेटेड 12 जून, 12 जून 2019 इज पेएबल 2 मंथ्स, 2 महिने. आफ्टर डेट शब्द आहे पहा. कॅल्क्युलेट द ड्यू डेट ऑफ द बिल. मग आता कॅल्क्युलेशन कसं करायचं पहा. पहा, हे दिलेले आहे आपल्याला. डेट ऑफ बिल 12 तारीख दिलेली आहे. त्यानंतर जून महिना किती आहे, 6 नंबरचा आहे आणि हे 2019. आणि आपल्याला सांगितले त्यांनी 2 मंथ्स मिळवायचे, बरोबर. मग पहा, याच्यात हे महिन्यामध्ये 6 महिने, याच्यात 2 महिने मिळवले. 6 आणि 2 किती झाले, 8. हे 12 तसेच, म्हणजे 12/8/2019 झालं. आता डेज ऑफ ग्रेस, सवलतीचे 3 दिवस याच्यात मिळवायचे दिवसामध्ये. हे सवलतीचे 3 दिवस मिळवले. 12 आणि 3 इथे किती झाले, 15. त्यानंतर हे तसेच घेतले 8 आणि 19. 15/8 म्हणजे ऑगस्ट असतं. आणि 15 ऑगस्ट आल्यानंतर तुम्हाला सांगितलेले आहे पेमेंट अगोदरच्या दिवशी करायचं. 15 ऑगस्ट 19 आलं तर पेमेंट पहा. सिन 15 ऑगस्ट इज अ पब्लिक हॉलिडे ऑन अकाउंट ऑफ इंडिपेंडन्स डे. द बिल विल फॉल ड्यू फॉर पेमेंट ऑन 14 ऑगस्ट 2019. मग उत्तर किती येईल, 14 ऑगस्ट हे तर येईल. तक्त्यामध्ये छान समजून दिले पहा त्यांनी. तसंच आता दुसरं पण दिलेलं आहे पहा. दुसऱ्या तक्त्यामध्ये टेन्युअर ऑफ बिल गिवन इन डेज. आता दिवसामध्ये कॅल्क्युलेशन करून दिलेले आहे पहा. अ बिल डेटेड 14 डिसेंबर 2019, 14 डिसेंबर 19चं बिल आहे पहा. पेएबल 90 डेज आफ्टर डेट, 90 दिवस दिलेले आहेत आफ्टर डेट. कॅल्क्युलेट द ड्यू डेट ऑफ द बिल. याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे पहा. पहा कसं कॅल्क्युलेशन केलेले आहे. डिसेंबर 19, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिने या ठिकाणी दिवस मोजलेले आहेत पहा. सुरुवातीला हे पहा 14 डिसेंबर, या लक्षात घ्या 14 डिसेंबर. मग डिसेंबर संपण्यासाठी अजून किती त्या ठिकाणी दिवस बाकी आहे, 17, बरोबर आहे हे का नाही. डिसेंबर इथं 14 तारीख आहे, आपल्याला 90 दिवस मिळवायचे आहेत. आता मग 17 दिवस बाकी. मग इथं पहा लिहिले हे 17. म्हणजे 31मधून 14 वजा करायचं. डिसेंबर 31 दिवसाचा असतो ना. मग 31मधून 14 वजा केल्यावर किती आले, 17. हे 17 डिसेंबर महिना संपला पहा. 17 दिवस झाले याचे. त्यानंतर जानेवारी महिना 31चा, बरोबर आहे. हे पाहिजे जानेवारी घेतले 31चा. जानेवारी संपल्यानंतर फेब्रुवारी 20. फेब्रुवारी 29 दिवसाचा आहे. फेब्रुवारी 29 दिवसाचा आहे. आणि मग याची जर बेरीज केली तर पहा राहिलेले दिवस म्हणजे मार्चचे फक्त 13 दिवस लागतील, म्हणजे हे 90 पूर्ण होतील, बरोबर आहे. म्हणजे हे मार्च 13 आलं पहा. नॉमिनल ड्यू डेट आली 13 मार्च 20. मग ग्रेस डेज, याचे सवलतीचे दिवस मिळवायचे 3. 13 आणि 3 किती होतील मग. देअर फॉर लिगल ड्यू डेट 16 मार्च, म्हणजे 16 मार्च हे उत्तर येईल. हे समजलं नसलं तर परत एकदा त्या ठिकाणी समजून देतो. लक्ष द्यायचं आहे पहा. हे पहा, लक्ष द्या. 90 दिवस मिळवायचे आपल्याला, बरोबर. आणि आपल्याला किती तारीख दिलेली आहे, 14 डिसेंबर, बरोबर. पण डिसेंबर संपण्यासाठी किती बाकी आहे अजून, 17, बरोबर आहे. हे 17 आपण याच्यातून वजा करू, म्हणजे ते ॲक्च्युली आपण मिळवत असतो. पण 90मधून 17 गेले, 10तून 7, 3 चाला 1, 9तून 2, 73 दिवसाचा काही महिना नाही. ही डिसेंबर संपला पहा. नंतर त्याच्यानंतर डिसेंबर नंतर कोणता येतो, जानेवारीचे 31 वजा केले. जानेवारीचे 31 जे ॲक्च्युली आपण मिळवत चाललेलो आहे ते 90 पहा. तिथं 2, इथं 4, 42 दिवसाचा महिना नाही. जानेवारी नंतर कोणता येईल मग, फेब्रुवारीचे 29 दिवस आहेत. मग 12तून 9, 3 आणि इथं 1, 4तून 13. फेब्रुवारी नंतर कोणता आला, मार्च, बरोबर. आणि सवलतीचे 3 दिवस, 13 आणि 3 16 मार्च हे उत्तर 2020. समजले. परत एकदा लक्ष द्या. हे पहा 90 दिवस, जेवढे दिवस मिळवायचे ते आधी लिहून घ्यायचं. त्यानंतर हे 17 कळले का. 14 तारीख आहे ना, 14च्या पुढं मोजायचं, म्हणजे अजून 31 दिवसाचा असतं डिसेंबर महिना. मग 31मधून 14 वजा करा, 17. हे 17 डिसेंबर संपला. डिसेंबर नंतर कोणतं येईल, हे वजा केले. जानेवारीचे 31 वजा केले, 42 राहिले.
ज्याने फेब्रुवारीची 29 वजा केली, 13 राहिले. सवलतीचे 3 दिवस, 16 मार्च हे उत्तर. अशा पद्धतीने ताकद छान समजून दिलेले आहे. त्यानंतर आता इन केस ऑफ बिल्स पेबल आफ्टर साईट. आफ्टर साईट शब्द असेल तर पहा, म्हणजे मागता क्षणीच, दृष्टीस पाडल्या क्षणी. Method of calculation of due date is same of after date and after sight bill. The only difference in that the term of bill is counted from the date of acceptance and not from the date of drawing in case of bills payable after sight. A bill dated on 27 December 19, समजा एखादं बिल आहे 27 डिसेंबर, इज पेएबल 2 months, 2 महिनेच आहे. आफ्टर साईट शब्द आहे. इट वॉज ॲक्सेप्टेड ऑन 31 डिसेंबर 19. कॅल्क्युलेट द ड्यू डेट ऑफ द बिल. याचं कॅल्क्युलेशन केलं पहा. डेट ऑफ ॲक्सेप्टन्स किती आहे? डिसेंबर 19. पहा देअरफॉर 31 डिसेंबर 19 टू 31 जानेवारी, 1 महिना मिळवला. त्यानंतर 31 जानेवारीपासून 29 फेब्रुवारीपर्यंत 2 महिने मिळवायला. 2 महिने मिळवायचे ना. मग नॉमिनल ड्यू डेट किती आली? 29 फेब्रुवारी. आणि याच्यात सवलतीचे 3 दिवस. 29च्या पुढं किती? फेब्रुवारी संपला, फेब्रुवारीची 3 तारीख येईल पहा. फेब्रुवारीनंतर मार्च येईल. मग लिगल ड्यू येईल 3 मार्च. समजली ही संकल्पना. त्यानंतर होल्डर काय समजून घ्या. एनी पर्सन हू इज अ पोझिशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. ज्या व्यक्तीच्या पोझिशन म्हणजे ताब्यात असतं बिल, अँड इज एंटायटल्ड इज इन हिज ओन राईट टू रिसीव द अमाऊंट. आणि त्याचा हक्क आहे ते पैसे मिळवायचं. द अमाऊंट देअर ऑन, त्या बिलावर असलेली, इज नोन ॲज होल्डर. धारक असं म्हणतात बिलाचं धारण करणारा. होल्डर इन ड्यू कोर्स. अ होल्डर इन ड्यू कोर्स इज अ पर्सन who obtain a negotiable instrument for valuable consideration in good faith. त्यानंतर आणि बिफोर मॅच्युरिटी, देय तारखेपूर्वी. द टाईप ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. टाईप ऑफ बिल ऑफ एक्सचेंज आपण समजून घेऊ. ट्रेड बिल. अ बिल ऑफ एक्सचेंज विच इज ड्रॉन बाय क्रेडिटर ऑन इज डेटर. म्हणजे त्या ठिकाणी ड्रॉवर पण म्हणतात त्याला. म्हणजे सावकारांनी माल उधारने विकलेला आहे कर्जदाराला डेटला, विथ व्हॅल्युएबल कन्सिडरेशन, पैशाचे संबंधित व्यवहार आहे महत्त्वाचा. इज नोन ॲज ट्रेड बिल. व्यापारी बिल असं म्हटले. इट इज बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड फॉर जिनियन ट्रेड ट्रान्झॅक्शन्स. त्यानंतर ॲकोमोडेशन बिल. ॲकोमोडेशन म्हणजे काय? परस्पर सहकार्यासाठी एकमेकावर काढलेलं बिल. अ बिल ऑफ एक्सचेंज विच हॅज बीन ड्रॉन फॉर म्युच्युअल फायनान्शियल अकोमोडेशन. म्हणजे एकमेकाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी. ऑफ पार्टीज इन्व्हॉल्व इन इज नोन ॲज अकोमोडेशन बिल. सहकार्य हुंडी असं म्हटलेलं आहे त्याला मराठीत. सच बिल्स आर ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड विदाउट एनी व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. The main objective of such bill is to friends. मैत्री वाढावी, एकमेकाचे व्यवहार वाढावे, या ठिकाणी जे आहे. इनलँड बिल काय असतं ते पहा. अ बिल ऑफ एक्सचेंज विच इज ड्रॉन बिटवीन 2 पार्टीज. 2 पार्टीमध्ये काढलेले. दॅट आर लोकेटेड इन रिसाइड द सेम कंट्री अँड दस आर मेड पेएबल इन द सेम कंट्री इज नोन ॲज इनलँड बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजे भारतातल्या भारतात. फॉरेन बिल. अ बिल विच इज ड्रॉन इन वन कंट्री अँड मेड पेएबल इन अनदर कंट्री. दुसऱ्या ठिकाणी त्याचे पैसे द्यावं लागेल. इज नोन ॲज फॉरेन बिल. फॉर एक्झाम्पल, अ बिल ड्रॉन इन इंडिया. भारतात बिल काढलं अँड इज मेड पेएबल इन ऑस्ट्रेलिया और वाईस वारसा, किंवा इतर देशात, त्याला फॉरेन बिल म्हणायचं. त्यानंतर अ फर्दर क्लासिफिकेशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज आर ॲज फॉलोज. आणखीन काही माहिती दिलेली आहे पहा. आफ्टर डेट बिल. आफ्टर डेट बिल इज पेएबल ॲट अ फिक्स पिरियड. विशिष्ट कालावधी असतो पहा. द ड्यू डेट ऑफ द बिल इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ड्रॉविंग. उचललेल्या रकमेपासून. ग्रेस पिरियड ऑफ 3 days आर अलाउड ऑन दीज बिल्स. सवलतीचे दिवस मिळवले जातात. त्यानंतर आफ्टर साईट बिल काय पहा. दृष्टीस पडता क्षणी. द ड्यू डेट
of this bill calculated from the date of acceptance. Grace period of 3 days are allowed on these bills. Bills payable in on demand or at site. These bills are payable immediately on presentation to the drawee. Time period is not mentioned for these bills. Also, grace days are not allowed for such bills. त्यानंतर ऑनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज हा भाग आपण नंतर समजून घेऊ पुढच्या तासाला. सध्या एवढाच भाग त्या ठिकाणी 2-3 वेळा पास समजून घ्या.